अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करून स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 9 एप्रिलला आहे गुढीपाडवा. तसेच त्या दिवशी चैत्र पौर्णिमा चैत्र नवरात्री सुरू होत आहे. तर बघा, चैत्र महिना हा अतिशय अतिशय महत्वाचा मानला जातो. आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी आपल्याला या महिन्यात उपासना करायची आहे, सेवा करायची आहे जास्तीत जास्त. आता बघा, 9 तारखेपासून आहे ना, 9 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत या आपल्याला 15 दिवसात या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. आणि बघा, तुम्हाला कुलदेवीची सेवा काय करायची आहे तर बघा, तुम्हाला आहे ना, दुर्गा सप्तशती आहे ना, तर त्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. एक पाठ करायचा आहे. तर बघा, तुम्ही आहे ना, ते पाठ आहे ना, तुम्हाला 14 पाठ करायचे आहेत. 9 तारखेपासून तुम्हाला 23 तारखेपर्यंत तुम्हाला 14 पाठ करायचे आहेत. 14 पाठ केल्याने तुम्हाला आहे ना, नवचंडीचे फळ मिळत असते. तुमच्या घरामध्ये नवचंडी होत असते. म्हणून तुम्हाला 14 पाठ करायचेच असतात. आणि बघा, ज्यांना जमणार नाही ना 14 पाठ करायला, त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्ही 7 पाठ करा, 9 पाठ करा, 5 करा, 3 करा, 1 करा. तुमच्या यथाशक्तीनुसार. बघा, तुम्हाला जर टाइम नसेल, तुम्ही जॉब करताय, तर काही हरकत नाही. तुम्ही आहे ना, काय करा बघा, दररोज नित्यसेवेमध्ये 2-2 तरी वाचत जा अध्याय. म्हणजे याच्याने काय होईल माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही दररोज 2-2 वाचाल ना, या 14 ते 15 दिवसात तुमचे आहे ना बघा, 14 दिवसात म्हणजे 7 दिवसात तुमचं आहे ना, एक होईल, एक पाठ होईल. म्हणजे त्या दुर्गा सप्तशती त्या ग्रंथामध्ये आहे ना 13 अध्याय असतात. 1 ते 13 अध्याय असतात. तर बघा, 7 दिवसात तुमचं एक होईल पूर्ण पाठ. आणि मग तसंच 14 दिवसामध्ये तुमचे 2 पाठ होतात. तर आता बघा, तुम्ही तुमच्या याच्यावर आहे, आता तुम्ही कसं करणार आहे, तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करा. आणि बघा, ज्यांना जमणार नाही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ करणं, पारायण करणं, ज्यांना जमणार नाही काहीच, त्यांनी काय करायचंय बघा, तुम्ही आहे ना 11 वेळा दररोज सिद्धकोजिका स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. सिद्धकोजिका स्तोत्रम तुम्हाला माहित असेल. ओम शृणु देवी प्रवशामी कुजिका स्तोत्रम मम येणे मंत्र प्रभावेन चंडी जाप शिव भवेत. हे आहे सिद्धकोजिका स्तोत्रम. आणि बघा, कसं असतं ना, सिद्धकोजिका स्तोत्रम तुम्ही जर बोलले ना, जरी तुम्हाला हे दुर्गा सप्तशतीचं पाठ करता आलं नाही, तर तुम्ही जरी हे सिद्धकोजिका स्तोत्रम बोलले ना, तर काय होईल, तुम्हाला आहे ना, दुर्गा सप्तशतीचं पाठ केलेल्याचं तुम्हाला फळ भेटत असतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा नाही. तर बघा, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथाचं तुम्ही पारायण करा, पाठ करा पूर्ण. आणि जर नसेलच तर तुम्ही सिद्धकोजिका स्तोत्रम सुद्धा तुम्ही बोलू शकता, काही हरकत नाही. आणि बघा, कोणाला जमणार नाही, ज्यांना जमणारच नाही, काही तुम्ही जॉब करताय, तुम्हाला टाइमच नाही, तर तुम्ही काय करायचं माहितीये का, तर तुम्ही आहे ना, आपला नवार्णव मंत्र बोलायचा देवीचा. नवार्णव मंत्र माहित आहे सगळ्यांना. बघा, नवार्णव मंत्र कोणता तर मी सांगते, ऐका. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा नवार्णव मंत्र आहे. तुम्हाला या मंत्राचा आहे ना, तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे 14 ते 15 दिवस तुम्हाला. म्हणजे बघा, तुम्हाला आहे ना 9 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे. चैत्र पौर्णिमा आहे 23 तारखेला, हनुमान जयंती पण आहे त्या दिवशी. तर तुम्हाला आहे ना, चैत्र पौर्णिमेपर्यंत सेवा आपली अखंड करायची आहे. खंड न पाडता तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची. कारण बघा, कसं असतं ना, खूप महत्वाचं असतं आपली कुलदेवीची सेवा करणं खूप अत्यंत गरजेचं असतं. कारण काय होतं बघा, कधी कधी ना आपण सेवा करत असतो आपल्या गुरूंची, आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतो आपण. पण काय होतं ना, त्याच्या आधी ना आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करावी लागते. एक वेळेस तुम्ही ना गुरूंची थोडं लेट करा सेवा, पण तुम्हाला आधी सगळ्यात आधी ना आपल्या कुलदैवतची सेवा करायलाच पाहिजे, असं असतं. कारण कसं, आपला कुळाचार चालवत असते देवी, परत आपली कुलदेवी आपला कुळाचार चालवत असते, परत आपल्या घराचं संरक्षण करत करत असते. तर सगळं त्यांच्या हातात असतं. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला कुलदेवीची सेवा करणं खूप अत्यंत गरजेचं असतं. आता बघा, बऱ्याच लोकांना माहित नाहीये की कुलदेवी कोणती आहे. म्हणजे जी लोक स्वामी मार्गात येतात ना, त्यांना बरोबर कळतं लगेच की आपले स्वामी महाराजच त्यांना बरोबर दाखवतात की बघा बघा, तुमची देवी ही आहे म्हणून. म्हणजे त्यांना कसं हळूहळू अनुभव येतात, पण येतातच 100%, 101% येतो अनुभव. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही नवीन आहेत स्वामी सेवेकरी, तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे, तर तुम्ही अवश्य या. कारण बघा, असे भरपूर लोक आहेत की त्यांना त्यांची कुलदेवी कोणती देवी आहे माहिती नाही. कुलदैवत आहे खंडोबा बऱ्याच लोकांचा, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण कुलदेवी कोणती आहे ते बऱ्याच लोकांना माहित नाही आहे. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, तुमची जी कुलदेवी असेल ना, तिचा तुमच्या घरात फोटो पाहिजे, टाक पाहिजे.
असं असतं. आणि जर मूर्ती असेल तर मूर्ती पण असू द्या, काही हरकत नाही. तर तुम्हाला काय करायचंय बघा, तुम्हाला हे 14 ते 15 दिवसात आहे ना, तुम्हाला आहे ना, बघा मी सांगितलं तुम्हाला, की 9 तारखेपासून तुम्हाला 23 तारखेपर्यंत तुम्हाला सेवा करायची आपल्या कुलदेवीची. जेवढं जमेल तेवढी तुम्ही सेवा जास्तीत जास्त करा. कारण आपलं कुळाचार सगळं तिच्या हातात असतं त्यामुळे. कारण आपण जर तिला खुश ठेवलं, तिचा जर मानसन्मान आपण केला बघा, वर्षातनं एकदा तिचा मानसन्मान तिला करावा लागतो, तिची ओटी भरावी लागते. तिच्या म्हणजे जायला लागतं तिच्या इथं दर्शनाला असं असतं. तर तुम्ही काय करायचंय बघा, जर तुम्हाला जमलं नाही कधी, तुम्हाला जमतच नाही, तर तुम्ही काय करायचं, हा हा चैत्र नवरात्र आहे ना, हे चैत्र नवरात्र, तर बघा वर्षातून आहे ना, वर्षातून 4 नवरात्र असतात. तर 2 गुप्त असतात आणि 2 आपण साजरी करत असतो. तर एक पहिली कोणती? आपली शारदीय नवरात्र. त्याच्यात आपण बघा म्हणजे बरेच आहेत ना, बरेच लोक म्हणजे उपवास वगैरे करतात बघा. त्या दिवशी आहे ना, नवरात्रीमध्ये दररोज भक्त दुर्गा मातेचे 9 अवतारांची पूजा करतात. काही भाविक या काळात आहे ना 9 दिवस उपवास सुद्धा करतात, या चैत्र नवरात्रीमध्ये. आणि त्यावेळेस सुद्धा बघा आपण जी शारदीय नवरात्र करतो ना, त्याच्यात आपण उपास-तापास करतो. खूप भरभरून सेवा करतो. तसंच आपल्याला आता यावेळेस सुद्धा 9 दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे. जमलं तर बघा करा. काही हरकत नाही तुमच्या याच्यानुसार. आणि तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची. आणि तुम्हाला बघा जमलं तर तुम्ही जावाच अवश्य. मी तर म्हणेल, की तुम्ही कुलदेवीला याच महिन्यात जावा. आणि बघा तुम्हाला काय करायचं आहे नवरात्रीमध्ये, या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. तुमच्याकडे फोटो आहे, टाक आहे, तुम्ही मूर्ती आहे बघा, टाकावर मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी लवकरच येणार आहे. आणि बघा तुम्हाला आहे ना, जर तुम्ही आता दुर्गा सप्तशती पाठ किंवा तुम्ही दुसरी कोणती सेवा जर करणार असाल ना, या नवरात्रीमध्ये, चैत्र नवरात्रीमध्ये, तर तुम्हाला आहे ना बघा, परान्न खायचं नाहीये. कोणाच्याही घरी तुम्हाला खायचं नाहीये. याने काय होतं माहितीये का, दोष लागतात. त्यामुळे तुम्हाला कधीही म्हणजे आपण ज्यावेळेस सेवा करत असतो, संकल्पित सेवा करत असतो, अगर कोणत्याही सेवा करत असतो, त्यावेळेस आपल्याला आहे ना, कधी पण बघा, आपल्याला आहे ना, या पारायण काळात आहे ना, आपल्याला कोणाच्याच घरी खायचं नसतं. तर एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि बघा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे चैत्र पाडवा, गुढीपाडवा, आपली नवीन वर्षांची सुरुवात, आपल्या मराठी नवीन वर्षांची सुरुवात झालेली असणार आहे. त्याचमुळं आपल्याला आहे ना बघा, याच दिवशी चैत्र नवरात्र चालू होते, तर आपल्याला त्यामुळे सेवा चालू करायची आहे जास्तीत जास्त. आणि बघा तुम्ही आता सेवा करणार आहे कुलदेवीची, आपल्या या 14 ते 15 दिवसात तुम्ही सेवा करणार आहे, तर तुम्हाला काय करायचंय बघा, एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे तुम्हाला घरात मांसाहार करायचा नाही, कडकडीत वर्ज्य करायचा आहे. तुम्ही खायचं सुद्धा नाहीये नवरात्रीच्या काळामध्ये. कारण ज्यावेळेस आपण शारदीय नवरात्र साजरी करत असतो बघा, तसंच तुम्हाला या महिन्यात सुद्धा, या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत आणि घरच्यांना सुद्धा चांगली सवय तुम्हाला लावायची आहे. त्यांना बोलायचंय की आपल्या कुलदेवीची सेवा घरात चालू आहे, तर तुम्ही खाऊ नका. आणि जरी ते ऐकतच नसतील, तर तुम्ही त्यांना बनवून द्या, काही हरकत नाही. पण तुम्ही स्वतः खाऊ नका. कारण काय होईल याच्याने आहे ना, म्हणजे बघा, तुम्ही जी सेवा कराल त्याचं तुम्हाला काहीच फळ भेटणार नाही. तर कसं असतं ना, आपण ही सेवा करत असतो छोटी-मोठी, तर त्याने काय होतं बघा, आपल्या घरात आहे बघा, मुलं तुमची ऐकत नाही, घरात भांडणं होतात, नवरा-बायकोचे वाद असतात, घरात कटकटी असतात, पैसा थांबत नाही, लक्ष्मी आली तर निघून जाते. म्हणजे बघा, अलक्ष्मी घरात राहते. याचे कारण सगळं काय असतं माहितीये का? आपण बघा कधी-कधी कितीही दवाखाने जरी केले, तरी आपल्याला एखादा आजार असतो. आपण बरे होत नाही. आपल्याला सारखा दवाखाना बघावा लागतो. तर हे सगळं कोणामुळं होतं माहितीये का? आपल्या कुलदेवीमुळं. कारण आपण तिला खुश ठेवतच नाही. तिचा मान-सन्मान आपण वर्षातनं एकदा करतच नाही. त्यामुळं सगळं आपल्या घरावर असं संकट येत असतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, वर्षातनं एकदा कुलदेवीला जायचं आहे, मान-सन्मान तिचा करायचा आहे. तिला तुम्ही खुश ठेवाल तर तरच तुम्हाला ती खुश ठेवेल. तरच तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. बस ही छोटीशी माहिती होती. तर चला माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि दररोज आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर काय होईल, माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ असतात ते तुम्ही मग बघू शकता. तर चला माझा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.